नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 7 सप्टेंबर 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग बघूया आजची पहिली घडामोड। भारताचा बांगलादेश सोबत कुशियारा पाणी वाटप करार। भारत आणि बांगलादेश मधील परस्पर विश्वासाला बाधा आणणाऱ्या अतिरेकी मूलत्ववादी शक्तींचा एकत्र येऊन मुकाबला करू असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे। भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सोबत त्यांनी मंगळवारी द्विपक्षीय चर्चा केली। या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये 25 वर्षांमधला पहिला जलवाटप करारही अस्तित्वात आला आहे। पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्या भेटीनंतर एकूण 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत। यामध्ये कुशियारा नदी जलवाटपाचा करार सर्वात महत्त्वाचा ठरला आहे। बांगलादेश आणि भारतामध्ये 54 सामायिक नद्या आहेत। बघूया पुढील घडामोड। नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला मंजुरी। कोरोना लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे। ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारत बायोटेकच्या नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली। 18 वर्षावरील सर्वांना ही लस देता येणार असून कोरोना विरुद्धच्या आमच्या लढ्याला आणखी मजबूत करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोना विरोधातील लढ्यात विज्ञान, संशोधन आणि मानवी संसाधनांचा उपयोग केला, म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे। अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेझल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहोचवतात। नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेझल वॅक्सीन परिणामकारक ठरणार आहे। बघूया पुढील बातमी। 14,500 शाळात पंतप्रधान श्री योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनी नवी पंतप्रधान श्री प्राईम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया योजना जाहीर केली। या योजनेअंतर्गत देशातील 14,500 शाळा या आदर्श शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत। या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत। तसेच या शाळांतून शिक्षणाची अत्याधुनिक काल सुसंगत आणि सर्वांगीण पद्धत अवलंबिली जाईल। शिकवण्याची पद्धत ही मुलांची शोधात्मक आणि ज्ञानोपासनेची वृत्ती जोपासणारी असेल। तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातून शिक्षण क्षेत्राचा कायापालट झाला आहे। बघूया पुढील बातमी। हरमनप्रीतला वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन। आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या FIH वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या 3 खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत। भारताचा हुकमी ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे। PR श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे। तसेच प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही नामांकन मिळाले आहे। महिलात सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाला नामांकन मिळाले नाही। पुढील बातमी। सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा। भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होत असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे। रैना हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे जगभरात ओळखला जातो, तर याआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं। तसेच आता त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे। याआधी त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंग धोनी सोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि लाईक करा, शेअर करा। व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद।